इयत्ता 9वी गणित भाग 2 2 ते 3 गुणांत प्रश्न. पहिला प्रश्न, त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये एक्स वाय 4 सेमी, वाय झेड 6 सेमी, एक्स झेड 5 सेमी. जर त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण पी क्यू आर आणि पी क्यू बरोबर 8 सेमी, तर त्रिकोण पी क्यू आरच्या उरल्या बाजू काढा. इथे मी आकृती काढली, इकडे किमती भरल्या आहेत. एक्स वाय 4 सेमी, वाय झेड 6 सेमी, एक्स झेड 5 सेमी. आता इकडे पक्ष दिला आपल्याला समरूप त्रिकोण, मग एक्स वाय छेद पी क्यू, पुढचे दोन अक्षर वाय झेड छेद क्यू आर आणि पहिला तिसरं अक्षर एक्स झेड छेद पी आर. आता किमती ठेवूया. एक्स वाय 4 सेमी, पी क्यू 8 सेमी, वाय झेड 6 सेमी, क्यू आर माहीत नाही आहे, एक्स झेड 5 सेमी, पी आर माहीत नाही आहे. किमती ठेवल्या. आता पहिली जोडी तिसरी घेतली. 4/8 बरोबर 6 क्यू आर. त्रिकोणाकार 4 गुणिले क्यू आर बरोबर 8 गुणिले 6, क्यू आर बरोबर 48/4 आणि क्यू आर बरोबर 12 सेमी. दुसरं पहिली जोडी तिसरी जोडी 4/8 बरोबर 5 पी आर. त्रिकोणाकार 4 गुणिले पी आर बरोबर 8 गुणिले 5, पी आर बरोबर 8×40/4 म्हणून पी आर बरोबर 10 सेमी. म्हणून त्रिकोणाच्या उरल्या दोन बाजूंची लांबी 12 सेमी व 10 सेमी आहे. त्रिकोण एफ ए एनमध्ये कोण एफ 80 अंश, कोण ए 40 अंश, तर या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान बाजूंची नावे साकाराने लिहा. उत्तर, त्रिकोण एफ एनमध्ये कोण एफ 80 अंश, कोण ए 40 अंश दिले आपल्याला. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या अंश बेरीज 180 अंश असते. कोण एफ आपल्याला दिला आहे 80 अंश, कोण ए दिला आहे 40 अंश, अधिक माप कोण एन माहीत नाही आहे, काढूया आपण तो. 80 अधिक 40 120 अंश, अधिक माप कोण एन बरोबर 180 अंश, म्हणून माप कोण एन बरोबर 180 वजा 120, म्हणून माप कोण एन बरोबर 60 अंश. पुढे उत्तर चटकलो आहे पण 80 60 अंश 40 अंश, म्हणून 80 समोर कोण एफ आहे, 60 म्हणजे कोण एन, 40 म्हणजे कोण ए. आणि एफ एन मध्ये बाजू ए ही सर्वात मोठी बाजू म्हणजे मोठ्या कोणाची बाजू मोठी असते. आता एफ समोरची बाजू कोणती, ए एन, म्हणून ए एन सर्वात मोठी बाजू. आणि लहान कोण कोणता आहे तर 40 अंश, 40 अंश बाजू एफ एन ही लहान बाजू मोठ्या कोणाची बाजू मोठी असते आणि लहान कोणाची बाजू ही सर्वात लहान असते. प्रमेय, त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरीजइतके असतं. आता उत्तर, त्रिकोण मी काढला आहे पी क्यू आर, हा दूरस्थ कोण म्हणजे पी आर एस. मग पी आर एस बरोबर हा कोण अधिक हा कोण, बेरीज पाहिजे आपला पाहिजे. मग पक्ष दिला आहे कोण पी आर एस हा त्रिकोण पी क्यू आरचा बाह्यकोन आहे. साध्य दिले आपल्याला कोण पी आर एस हा पी आर एसचं अंतरकोन कोणते तर कोण पी आणि कोण क्यू, म्हणजेच कोण क्यू पी आर आणि कोण पी क्यू आर. सिद्धता वेदन करणं, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या बाबतीत 180 असते. माहिती देतो मी, कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर अधिक कोण पी आर क्यू बरोबर 180 अंश. आपलं विधान दिलं आहे. पुढे आता कोण पी आर क्यू हा पी आर एस आणि हा कोण पी आर क्यू एका रेषेत आहेत. मग इथे करतो कोण पी आर एस अधिक कोण पी आर क्यू बरोबर 180 अंश. कारण देतो रेषीय कोण. विधान 1 व 2 वरून कोण पी आर एस अधिक कोण पी आर क्यू बरोबर विधान 1 कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर अधिक कोण पी आर क्यू. आता इकडे पी आर क्यू आहे, मग दोन्ही बाजू पी आर क्यू लोप करून उरला काय इकडे कोण पी आर क्यू आणि हा पी आर क्यू लोप केला म्हणजे निघून गेला. मग कोण पी आर एस बरोबर कोण पी क्यू आर अधिक कोण क्यू पी आर.
म्हणून त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दुरस्थ आंतरमापांच्या बेरजेचं हे सिद्ध झाले. सोबतच्या आकृतीत कोन बी व कोन सी दुभाजक त्रिकोण ABCच्या अंतर्भागात बिंदू P मध्ये छेदतात. तर सिद्ध करा की कोन BPC वर 90 अधिक 1/2 कोन BAC. इकडे आकृती काढली आहे. पक्ष रेख BP रेख BP आणि रेख CP हे दुभाजक वर्तुळ अंतर्भागात बिंदू P मध्ये छेदतात. साथ दिलेलं आहे. सिद्धता त्रिकोण ABC मध्ये कोन A अधिक कोन B अधिक कोन 180 ते विधान केलं आहे. म्हणजे आपण कोन BAC अधिक कोन ABC अधिक कोन ACB बरोबर 180 अंश. प्रत्येकाला 1/2 गुण होईल. 1/2 गुण आपण आता 1/2 कोन BAC अधिक 1/2 कोन ABC अधिक 1/2 कोन ACB बरोबर 1/2 गुणिले 180. पुढे BAC पूर्ण आहे त्यामुळे 1/2 कोन BAC. ABCचा अर्धा कोणता 1/2 BPC PBC मी देतो कोन PBC. पुन्हा ACB कोणाचा अर्धा बघा हा ACB तर PCB कोन PCB बरोबर 90 92 18 90 अंश. पुढे 4 नंबरला कोन BBC अधिक कोन PCB बरोबर 90 हे बाहेर नेतो वजा 1/2 कोन BAC. तर पुढे त्रिकोण BPC मध्ये कोन BPC अधिक कोन PBC अधिक कोन PC बरोबर 180 विधान केलं आहे. पुढे कोन BPC अधिक PBC आणि PCB म्हणून कोणत्या किंमत मिळाली आपल्याला विधान 3 वर 4 वरनं तर 90 वजा 1/2 कोन BAC बरोबर 180 अंश. पुढे कोन BPC बरोबर 180 हे बाहेर नेतो वजा कंसात 90 वजा 1/2 कोन BAC. कोन BPC बरोबर कंस काढतो 180 वजा 90 वजा वजा अधिक 1/2 कोन BAC. कोन BPC बरोबर उरले 90 अधिक 1/2 कोन BAC सिद्ध झाले. जर त्रिकोणाच्या कोनाची मापे 45 अंश 45 अंश 90 अंश असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या लांबीच्या 1/2 पट असते हे सिद्ध करा. पक्ष त्रिकोण ABC मध्ये कोन A आणि कोन C 45 अंश कोन B 90 अंश आणि साध्य AB बरोबर BC कर्णाच्या 1/2 पट म्हणून AC. सिद्धता त्रिकोण ABC मध्ये कोन B 90 अंश पायथागोरस प्रमेयानुसार इकडे म्हणजे बाजू AB बरोबर बाजू ABC कारण एकरूप कोनासू बाजू एकरूप असतात. पुढे त्रिकोण ABC मध्ये कोन B 90 अंश पायथागोरस प्रमेयानुसार AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. AC वर्ग बरोबर AB वर्ग BC म्हणजेच AB वर्ग कारण देऊया AB बरोबर BC. AC वर्ग बरोबर 2 AB वर्ग. आता ACच्या खाली 2 आणतो इकडे AC वर्ग छेद 2 बरोबर AB वर्ग वर्गमुळे घेऊन मग AC छेद वर्गमुळात 2 बरोबर AB म्हणून AB बरोबर 1 छेद वर्गमुळात 2 AC हा ACच ठेवला फक्त इथे 1 धरला आणि AB आणि BC सारखे आहेत म्हणून म्हणतो AB बरोबर BC बरोबर 1 छेद वर्गमुळात 2 AC सिद्ध झाले. त्रिकोणाच्या तीनही कोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते हे सिद्ध करा. पक्ष त्रिकोण ABC हा कोणता त्रिकोण आहे. साध्य कोन ABC अधिक कोन ACB अधिक कोन BAC 180 अंश म्हणजे हे 3 कोनाची बेरीज 180 लावायची. रचना केली बिंदू A मधून जाणारी रेषा PQ समांतर BC काढली. सिद्धता रेषा PQ समांतर रेषा BC छेदिका AB म्हणून कोन ABC बरोबर कोन PAB कारण कसरी विक्रम कोन.
इथे लिहितो विद्वान कोन ए बी सी बरोबर कोन पी ए बी विक्रम कोन. तसेच रेषा पी क्यू समांतर बाजू बी सी छेदिका ए सी कोन ए सी बी हा कोन आणि क्यू ए सी हा कोन पुन्हा विक्रम कोन. कोन ए सी बी बरोबर कोन क्यू ए सी विक्रम कोन. एक आणि तुझी बेरीज करूया. कोन ए बी सी अधिक कोन ए सी बी बरोबर कोन पी ए बी अधिक कोन क्यू ए सी. एक आणि दोनची बेरीज केली. आता दोन्ही बाजूमध्ये हा मधला कोन कोणता, हा बी ए सी हा मधला कोन मिळूया. हां दोन्ही बाजूत मग कोन ए बी सी अधिक कोन ए सी बी अधिक कोन बी ए सी बरोबर कोन पी ए बी अधिक कोन क्यू ए सी अधिक कोन बी ए सी. पुढे आता पी ए बी आणि बी ए सी, पी ए बी आणि बी ए सी लावून घे जोडी. कोन ए बी सी अधिक कोन ए सी बी अधिक कोन बी ए सी बरोबर कोन पी ए बी अधिक कोन बी ए सी अधिक कोन बी ए सी अधिक कोन हा क्यू ए सी. लावून घेतली क्रिया. आता गट करतो. इथे विधान करतो मी पहिलं. कोन ए बी सी अधिक कोन ए सी बी अधिक कोन बी ए सी बरोबर पी ए बी अधिक बी ए सी. पी ए बी अधिक बी ए सी म्हणून कोणता तो करतो, हा कोन पी ए सी. पी ए बी अधिक कोन पी ए बी अधिक कोन बी ए सी म्हणून हा आपला कोन मिळतो कोणता, तर पी ए सी. कोन पी ए सी अधिक कोन हा क्यू ए सी. आता पी ए बी अधिक कोन हा क्यू ए सी कसे आहेत, एका रेषेत आहेत म्हणून 180. या दोघांची किती होते, 180 होते. म्हणून लिहितो कोन ए बी सी अधिक कोन ए सी बी अधिक कोन बी ए सी बरोबर 180 अंश. कारण रेषेतील कोन मग इथे कोन मधला कोन बघा बी, मधला कोन सी आणि कोन ए म्हणजे कोन ए बी सी 180 म्हणजेच त्रिकोणाच्या तीनही कोनांची बेरीज 180 असते. सिद्ध झाले.